अरे बापरे, एवढी जण एवढी धावपळ करताय, कशासाठी करताय काय माहिती भाऊ. पण मला नंतर समजलं हे बस साठी एवढी धावपळ करताय. आणि मग काय 2 मिनिटासाठी जसं की वाटलंच होतं मोठा गोंधळ झालेला आहे म्हटलं. पुढे जे दिसलं ना ते अजून एकदमच भारी होतं. तर मग मंडळी आजचा दिवस एकदम बनणार गेला भाऊ. आम्ही जात होतो घरी आणि अचानक बस स्टॉप होती, एवढी गर्दी दिसली की विचारच करू नका. सगळे जण पडत होती जसे की त्यांच्या मागे काही लागले. एका बसासाठी लोकांची एवढी धावपळ मी पहिल्यांदाच बघितली. आम्हाला पण बस भेटली पण त्याच्यात पण फुल गर्दी. बसमध्ये बसल्यानंतर आम्हाला वेगळीच गोष्ट दिसली, म्हणजे ती भारतात ट्रेंडिंगला चालू आहे. म्हणजे ही नवीन इंडियन फेमस बॅग. तुम्हाला माहिती का ही फक्त गावाकडेच वापरू शकतो. तर मग मंडळी आजचा दिवस होता खूपच स्पेशल, कारण आज होता माझ्या आईचा बर्थडे. तर मग काय मी आणि उल्हास निघालो होतो सरळ केक घ्यायला. केक शॉप वरती आलो तर काय मग एवढे भारी भारी केक होते की कोणता घ्यायचा तेच कळत नव्हतं. शेवटी मस्त एक केक घेतला आणि मग निघालो घरी. घरी पोहोचलो तर काय केक सेलिब्रेशनचं तयारी केली. केक कटिंग, मजा मस्ती आणि खूप साऱ्या शुभेच्छा. रात्र तर एकदम भारी गेली मंडळी. पण खरी मजा तर दुसऱ्याच दिवशी सकाळी उठलो तर काय मम्मी म्हणे काहीतरी स्पेशल बनवू म्हणे आज. पुरणपोळी बघितले तर बाप तोंडातच पाणी आलं होतं पुढे. मग काय थेट पुरणपोळीचं जेवण झालं. गरमागरम पुरणपोळ्यात पाहून तोंडात अक्षरशः पाणी आलं. तर चला मंडळी करूया जेवण. मी घेतो खाऊन, तोपर्यंत द्या तुम्ही फॉलो बटन दाबून. असेच मजेदार व्लॉग बघ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.